हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी अंड्याची पोळी, म्हणजे रुद्रांशला टिफिनला द्यायची. कारण की रोजच काय करायचं प्रॉब्लेम येतो, म्हणून म्हटलं चला आज अंडा पोळी देऊयात. म्हणजे त्याला जास्त नाही आवडत आहे, पण एक अर्धा टाईम खातो. तर मग अगोदर मी सकाळी वरण भात लावून घेतला आणि चहा टाकला एकीकडे. चपात्या पण झाल्या, तर म्हटलं चला आता चपात्या झाल्यात तर एकदा चहा करूयात. सकाळी पण केला पण थोडीशी तब्येत बरी नाही, म्हणून म्हटलं अजून थोडासा केला आणि राहिलेली आहे. मग आत्ता भाजी पण बनवायची आणि रुद्रांसाठी बेसनपोळी पण बनवायची. तर तो आंघोळीला गेलता, तोपर्यंत म्हटलं चला आवरून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे एक कांदा, कारण की एकच बनवायची होती. म्हणजे अर्धीच नेत होतो शाळेमध्ये आणि अर्धी खाल्ली तर नंतर खाईल किंवा मग दुपारी किंवा संध्याकाळी. तर मग एक मोठ्या साईजचा कांदा घेतला, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून 3 घेतल्या, नाहीतर 2च घेणार होते. आणि अशा तो ना तिखट जास्त खातो, म्हणजे चटणी पण त्याला आवडती. आणि पहिलं कसं तिखट तो जास्त खात नव्हता, आता तिखट जास्त खातो तो. आणि हिरवी मिरची आहे ती पण अगदी बारीक कट करून घ्यायची. मिक्सरला लावली तरी चालते, पण आता 2 आणि 3 मिरच्या कुठं मिक्सरला निघणार आहे. एकतर माझं ते भांडं आहे ते पण म्हणजे जास्त जरी घातल्या तरी मी मोठाल्याच राहत आहेत. त्याच्यामुळं मग मी जेवढ्या बारीक होईल ना तेवढ्या बारीक कट करते. आणि मग आत्ता म्हणजे जास्त नाही जमत आहे मला, कधीतरी बनवत असते, पण बघू म्हटलं आत्ता काय होते. तर आत्ता मी हा व्हिडिओ एडिटिंग करत होते, त्याला म्हणजे सगळं आवरलं, फक्त कपडे राहिले धुवायचे. तर म्हटलं आत्ता एडिटिंग करून घेऊयात, कारण की त्याला शाळेत सोडलं आहे आणि आत्ता तो शाळेत न आला ना तर खूप दंगा घालतो. एकतर मोबाईल मी घेतला की त्याला पाहिजे असतो बघायला, त्याच्यामुळं मग मी शक्यतो तो शाळेतून आले की मोबाईल साईडला ठेवते. तो शाळेत गेलेला आहे तोपर्यंतच बनवून घेते काय एडिटिंग वगैरे करायचं असेल तर. सो आत्ता मी ग्लासामध्ये हिरवी मिरची, कांदा, अगदी थोडीशी हळद टाकली आणि मीठ, जेवढं मीठ लागणार आहे तेवढं. तर आत्ता मी 2 अंड्याची बनवणार होते, पण कधी कधी काय होतं की आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे. मग उन्हाळा चालू असला की कसं होतं, अंडं खराब पण निघतात. आणि डायरेक्ट कधी कधी काय होतं, आपण आता मसाला काढून घेतला आहे आणि त्याच्यात जर टाकलं ग्लासामध्ये डायरेक्ट तर मग खराब निघलं तर मग सगळा मसाला खराब होईल. त्याच्यामुळं मग मी आत्ता एक वाटी घेतली, त्या वाटीमध्ये अंडं आहे ते आपल्याला सगळं फोडून घ्यायचं आहे. म्हणजे 1-2 वेळेस असं झालं की अंडं खराब निघलं आणि ते पूर्ण बाहेर काढल्याच्या नंतर कळालं की हे खराब निघतं आहे. त्याच्यामुळं म्हटलं आत्ता नको, वाटीतच घेऊयात आणि मग नंतर ग्लासमध्ये टाकूयात. एकी अंड्याची पण एक पोळी केली तरी चालते, पण म्हटलं परत 2 करावं लागतील, म्हणून मग मी एकत्रच 2 अंडे घेतले. आणि दोन्ही पण अंडे आहेत, तर म्हटलं चला आता दोन्ही पण अंडे आहेत तर फोडून घेऊयात वाटीमध्ये. म्हणजे दोन्ही मिक्स केले की दोन्ही पण अंड्याची मी एकच पोळी बनवणार आहे. तर ते पहिलं तर चांगलं निघलं, म्हटलं हे पण चांगलं निघेल, कारण की त्याचं पूर्णपणे मी कवर आहे ते काढलं होतं, त्याच्यामुळे लगेच मध्ये दिसत होतं की आहे म्हणजे व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मग ते पण वाटीत टाकलं, किंवा ते जर मला वाटलं असतं ना खराब निघतं आहे तर पहिलं आहे ते लगेच ग्लासामध्ये टाकायचं आणि नंतर मग हे दुसरं आहे ते वाटीमध्ये टाकायचं. म्हणजे खराब निघलं तर मग एकच आहे ते आपल्याला टाकून देता येतं एका साईडला. आणि आत्ता गॅसवरती मी अगोदर चपात्या केल्या, पण गॅस थोडा वेळ बंद केलता, म्हटलं की मसाला वगैरे काढायला थोडासा वेळ लागतोच. तर मग बंद केलता, आत्ता मसाला सगळा काढला आणि मग परत गॅस चालू केला, कारण की तवा पूर्ण थंड झालता. परत एकदा थोडंसं हाय फ्लेमवर तवा ठेवला आणि आत्ता कधी पण ना अंड्याची पोळी तर म्हणजे शक्यतो होतीच चांगली. म्हणजे माझ्याकडनं नाही होते, पण तेलकट तवा नसला तरी चालतो. पण बेसन पोळी जेव्हा आपल्याला बनवायची ना तेव्हा कधी पण चपात्या झाल्याच्या नंतर बनवली तर मग ती चांगली होती, नाहीतर मग अशी चांगली नाही होते. तर आत्ता तवा पण तेलकटच आहे पहिला, कारण की चपात्या झालेल्या तसाच तवा होता. तरी पण थोडंसं आता मी ह्याला तेल टाकते, कारण की बेसनपोळी शक्यतो मला व्यवस्थित नाहीच आहे जमत. म्हणजे आपल्याला काही पण बनवायचं असेल ना, ज्या गोष्टीची जास्त प्रॅक्टिस आहे ती चांगली बनते. आता बेसनपोळी कितीही पातळ केली तरी मला म्हणजे चांगली जमते, पण अंडापोळी शक्यतो मी नाही करत आहे. रुद्रांश जास्त करून खातच नाही, पण म्हटलं आता टिफिनला काय देणार ना, म्हणून म्हटलं केली. शक्यतो त्याला जास्त नाही आवडत आहे, तर म्हटलं चला करूयात. तर तव्याला छान तेल लावून घेतलं सगळ्या साईडनी आणि आता ग्लासामधलं जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते आता छान एक गोल साईजचं चपातीसारखं सगळीकडनं टाकून घेते. आता गॅस थोडासा कमी केला आहे, कारण की अगोदर हाय फ्लेमवर होता. आणि सगळं मिक्स केलेलं आहे अंड्याचं ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आत्ता पलटून बघूयात, कारण की मला अंड्याची पोळी पलटायलाच नाही येते.
ह्याच्या अगोदर 2-3 वेळेस पण केली ती, कधी म्हणजे एखाद वेळेस चांगली होती, पण एखाद वेळेस अजिबात नाही चांगली होतं. आणि आत्ता 2-3 मिनटं मी ह्याला छान एका साईडनी भाजून देते. म्हणजे 2-3 मिनटं छान भाजली ना कमी गॅसवरती, तर मग लगेच आपल्याला पलटायला येईल. तर आता बघूया. अगोदर तर मी भरपूर तेल टाकले, तर अंड्याच्या पोळीला जास्त तेल नाही लागते, बेसन पोळीला थोडंसं जास्त तेल लागतं. तर बघूयात आता कशी पलटतील ते, कारण की मला तर नाही जमत आहे. पण आत्ता उन्हाळ्यात तरी नाही जास्त खायला जमणार आहे. आता एकदा पावसाळा चालू झाला की त्याला रोज आता एक टाईम तरी देणारच आहे अंडं, म्हणजे उकडलं असो किंवा पोळी असो. उकडलेलं त्याला आवडतं, पण पोळी नाही आवडत जास्त. तर म्हटलं चला अजून थोडंसं तेल टाकूयात आणि आता आपण पलटून घेऊयात. तर मी पूर्ण साईडने पलटत होते, पण तरी पण ना मला जमत नव्हतं पलटायला. असं वाटत होतं की कुठेतरी कच्ची राहिली का काय होतं आहे कळत नव्हतं. पण तरी पण म्हटलं आता चला प्रयत्न तर करूयात. पूर्ण साईडनी उलताना त्याच्यामध्ये जातच नव्हतं. म्हणजे एका साईडने बघितली होती मी की पूर्ण म्हणजे भाजली का एकदम कच्ची, तर तो म्हणजे चांगली भाजलेली तर चांगली होती, पण तरी पण पलटतच नव्हती. पण म्हटलं आता जशी येईल तशी बघूयात. मला तर वाटतं की नाही व्यवस्थित येणार, कारण की पूर्ण अशी म्हणजे सुकली नव्हती, वल्ली वाटत होती. आणि मग टाकली की काय होतं, पूर्ण आहे ती तुटती. तुमच्याकडनं होतं का असं कधी अंडा पोळी करताना? कारण की ह्यांनी जर केली ना तर मग हे चांगली करताय, मला नाही एवढी जमत आहे. बघू शकता तुटली, पण छान परत म्हणजे भाजली चांगली होती. एका साईडनी करपली नव्हती, पण अर्धी तुटली. तर आता मी तीच परत एकदा अर्धी अर्धी करून नीट करून घेते आणि परत एकदा ह्याला थोडंसं प्रेस करते, कारण की कुठं भाजून आणि कुठं कच्चं राहील माझ्याकडनं. तर कधी कधी म्हणजे मला अंड्याचं नाही जमत आहे जास्त. आता तरी थोडीशी अंडा करी वगैरे येते बनवायला, पण पोळी अजून नाही जमत आहे. बघू रोज रोज केली किंवा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये केली 2-3 दिवसांनी तर जमेल. तर आता मी परत एकदा थोडंसं तेल टाकते, छान प्रेस करून घेते आणि मग कमी गॅसवरती 1 ते 1.5 मिनटं ठेवते. आत्ता काही जास्त वेळ नाही लागणार आहे. तर पचका झाला, थोडीशी फाटली, पण जाऊ दे, खायला तर चांगले लागणार आहे, कारण की मसाला वगैरे सगळं छान टाकलेलं आहे. सो तुमच्याकडनं कधी होतं का असं अंडापोळी करताना? जे शक्यतो माझ्याकडनं बेसनपोळी तरी चांगली येते, पण अंडापोळी एवढी नाही खास आली. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, कारण की त्याला अर्धीच द्यायची होती. 2 रोल दिले तर तो नाही खाते, म्हणजे अर्धी चपाती आणि अर्धा अंडापोळी. सो छान परतलेली आहे. आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ तव्यावर ठेवते, म्हणजे कच्ची राहू नये म्हणून ठेवते, कारण की कच्ची राहिली तर परत पोटात वगैरे दुखायची भीती वाटते त्याच्यामुळे. तर आत्ता सगळं स्वयंपाक झालेला आहे, वरण भात पण झाला आहे, फक्त भाजी राहिली. भाजी आता नंतर करते. तर तुम्हाला ही अंडापोळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि रुद्रांशला ना बेसनपोळी जास्त आवडते, म्हणजे मी कालच बेसनपोळी दिली होती. तो 2 दिवसाला तरी म्हणतो की मला बेसनपोळी दे, पण म्हटलं चला आज अंडापोळी देऊयात. आवडली तर मग तरी पण उन्हाळ्यात जास्त नाही जमणार आहे. एकदा पावसाळा चालू झाला, आत्ता तर काही त्याच्या सुट्ट्या लागत आहेत, 15 दिवसांनी सुट्ट्या लागल्या की मग काही नाही, शाळा चालू झाल्याच्या नंतरच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.